पलटोली संघ फायनल जिंकलेला आहे आणि हा जल्लोष आहे. नितीन चलवले गुड्डू डमके बाबा पैसा बाबा आणि गुड्डू डमकेवर पैसा उडवलाय गुड्डू डमकेवर. कारण खतरनाक खेळ झाला गुड्डू डमकेचा पूर्ण टुर्नामेंट मध्ये आणि 4 इनिंग ही जोडी खेळते ती नॉट आउट आणि विकेट दादा आपण टुर्नामेंट आणि विजय झाला रे. गुड्डूने 2 बॉलाच्या 2 षटकार मारले. अप्रतिम फलंदाजी. हा आणि गज्जू भाऊ तुम्ही जे स्पॉन्सरशिप आम्हाला केली आणि ती ट्रॉफी तुमच्याकडे येणार 100 ट्रॉफी येते. तर चला गज्जू भाऊ नेहमी सपोर्ट करत असतो. त्या टायमाला त्यांनी केली आपली स्पॉन्सरशिप. त्यांना माहिती नव्हतं आम्ही फक्त बोललो गज्जू भाऊ आम्हाला मॅच झाले का नाही. हा सरप्राईज देणार आहे. तर असं झालं तर काय विचारलं नाही काय नाही गजू बोलले फक्त आम्ही गजू आम्हाला इंटरेस्ट होतं. ₹50 देणगी द्या. 2 किलो चिकन 2 किलो मटन द्यायची त्यांनी 1 किलो सोयीच्छित नाही. या वर्षी पण बोकड होईल. आता मारली ना तर बोकड येईल लगेच. बघा ना म्हटलं आता मारलं. अरे आपल्याकडे 3000 आधीचे आहेत. हिच्यावरती कुठे डिपेंड राहतो. हिच्यावर नाही आपला हो ना पुढचा बघ ना होली चषक येईल त्याला बोकड आणायचे असा विषय. गाईज नाश्ता आलाय आपला बघा. काय तर नाश्ता आलाय. आणलाय काय म्हणत होता केला आणलाय बिस्लरी केली गेली आल्यात. आता नाश्ता आलाय आपल्याला. आता आपण नाश्ता करू. लय भूक लागली मोकार. पहिले नाश्ता करून घेऊ. इकडे चहा आहे. सुंदर असा प्रेक्षक राजा. तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे सुजित डमके ब्लॉगमध्ये. सुजित डमकेने आज मी ब्लॉग बनवतो. जग्गू पालाला आहे. सुजित डमके तिकडे जरा बिझी आहे. आम्ही आलो मॅचला 1 राऊंड जिंकलो आहे. आमची पब्लिक सगळी इकडे बसले. इकडे प्रॅक्टिस चालू आहे. इकडे आमची DJ निलेश डमके. इकडे निलेश सर आहेत आपले. सुनील सासे बिग पलटोलीचे फॅन. आणि बाकी इकडे प्रॅक्टिस चालू आहे आपली. आपण आता पोरांचं हे घेऊ काय मनोगत घेऊ पोरांचं काय आहे ते आता. तर आईच्या गावात काय आणले म्हटलं काढ. या बघा काय आला काटा घुसला. काय नाही काट्यात सुजित डमके इकडे बिझी आहे त्यामुळे ब्लॉगचा आज जिम्मेदारी मी घेतली. आमचा एक बॉलर अनिल आणि क्लासिकल असा खेळाडू पापडा आलाय गाईच पापडा आलाय. आपण आता पापडा घाललो. जी तोंडाला पाणी सुटलंय. भूक पण लागलेले. पोराशी असं उलट काय का ना उपास आहे. किती किलो आणलं रे बघा रे पापडा. यो पापडा यो याला बघा. यो बोलतो मला दाखव ना. राहुल डमके यांच्या स्पॉन्सर मध्ये पापडा आलाय आपल्या टीम साठी. राहुल दलवी. तर आता पापडा गावानी भेटू. तोपर्यंत थांबून घ्या. तर जगदीश डमके यांच्या आशीर्वादामध्ये थोडासा या हायला या पय या बघा. माणसारखा का शिवरात्री आहे. खाऊन घेतो मग बोलू आपण. कुल डमके इकडे लईच बा. आणि इकडे आपली साऊंड सिस्टीम पण चालू आहे. हे निखिल थांब ना. टेंगा हा गुड्डा काय कसं काय तर सेकंड राऊंडची मॅच सांगा ना जरा. म्युझिक सिस्टीम पण जोरात आहे. जिंकू ना जिंकला असा. आणि हा ग्राउंड आहे इथं.
अंडर 26च्या मॅची आहेत. तर चला बघू आता याच्यानंतर आपली आता 2-2 वर्ष सगळ्या मॅच आहेत, त्याच्यानंतर आपली 2 वर्षी मॅच आहेत. तर चला बघूया. काही सकाळी आलं तर 12-12:15 पहिली मॅच झाली, त्याच्यानंतर आता 2:30 वाजता दुसरी मॅच आहे. आणि आज शिवरात्री असल्यामुळे उपवास आहे, पण आपला उपवास थोडासा तुटलेला आहे, कारण तर मॅच खेळायची असल्यामुळे उपवासाचं साधन भेटला नाही. मग त्याच्यामुळे जरा आपण हे केला खाल्लामध्येच. तर चला बघूया आता काय होत आहे. मध्ये मुगावची मॅच चालू आहे. संकेत विषय आणि प्रणय खेळतो चेस करायचं, त्यांना 17 रन. तर बघू काय. हो कडक शॉट. 2 बॉल 7 पाहिजेत मुगावला जिंकण्यासाठी. गौरव काय अंदाज तुझा? चौकार मारले पहिल्या बॉलात, कदाचित मारू शकतो. सार्थक काय वाटतं 2ला 7 करतील ना? काय याचं नाव? नयन. तर नयनवर विश्वास वाटतो. काय 2ला 7 आहेत, मारील तो. शॉर्ट आहे रे. चौकार नाही कंपल्सरी असेल आता. 2 बॉल 5, 1 बॉल 5. तर चला पाहूया. 1 बॉल 5 पाहिजे, कंपल्सरी 6 मारणार. वाईट ना का रे. 2 किलो चिकन, 2 किलो मटन कोणी द्यायची त्यांनी. 1 किलो सोयीच्छेत. नाही या वर्षी पण बोकड होईल. आता मारली ना तर बोकड येईल लगेच. बघा ना म्हटलं आता मारलं. अरे आपल्याकडे 3000 आधीच आहेत. इच्छावरती कुठे डिपेंड राहतो. इच्छा नाही आपला हो ना. पुढचा बघ ना होली चषक येईल, त्याला बोकड आणायचे असा विषय. दुसऱ्या राऊंडचा तिसरा सामना आहे आणि सुजितदा ढमकेन यांनी 2 विकेट घेतल्या आहेत. 4 बॉलांमध्ये 2 विकेट घेतल्यात. बॉलिंग 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 खूपच चांगली अशी बॉलिंग करत आहे. बॉलिंग 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 बॉलिंग. मंडळाकडे हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला बॉल तो मिडन काढलाय. दुसरा बॉल अनिकेतचा. दुसरा बॉल सुद्धा डॉट काढला अनिकेतने. अप्रतिम अशी अनिकेत बॉलिंग करतोय. अनिकेतचा तिसरा बॉल. तिसरा बॉल सुद्धा डॉट काढला अनिकेतने. 2 ओव्हरीत आता 18 रन करायचे. 12 बॉलांच्या 18 रन करायचे. आता आमची बॅटिंग आहे. गुड्डूने 2 बॉलांच्या 2 षटकार मारले. अप्रतिम फलंदाजी. 3 बॉलात षटकार मारून समत केले मॅच. आम्ही समोर मोपे तुझा इथे तू असं इकडे लेग साईडला तू जातो ना, लेग साईडला तू थांब आणि तू आतमध्ये बॉल आहे ना स्टॉप करा. सुंदर असा प्रेक्षक राजा. तिसरी राऊंडची मॅच सुरू झाली. पुढील चेंडू चांगला समारला. एकदा पूर्ण
दुसरी डाव पूर्ण खूपच चांगली अशी रनिंग 2 धावांनी धावसंख्या जाईल अरे काय कर तू डमके मॅन इन फॉर्म आणि फायनली आम्ही फायनल मध्ये गेलेलो. फायनली पलटोली संघ यंदाची फायनल गाठलेली आहे आणि 1 साइड शो झाला गुड्डू डमके यांचा आणि त्याच्यामुळे आनंद वाटतो जरा हिरो फायनली पलटोली संघ 2026 मध्ये फायनलला पोहोचलेला आहे आणि पहिली या वर्षाची आहे इकडे या वर्षाची पहिली फायनल आहे. पहिली बक्षीस मध्ये फायनल खेळायचे कुठं हा जाऊ नये काहीतरी आणा पाणी मेन आणा मेन पाणी आणा आणि संघ मालक आणि आज इंटर कसा वाटतंय तुम्हाला संघ भेंडी काकडी काय यार तुम्ही मोठमोठे कारगिल गंमत हो करू गार चला जाऊ आणि ही आपला संघ आहे सगळा मस्त कुठे गेला आण्या कुठे गेला आण्या मस्त आण्या अनिल खूप छान गोलंदाजी झाली अनिल यांची तेवढाच नको हा आणि गज्जू भाऊ तुम्ही जे स्पॉन्सरशिप आम्हाला केली आम्ही इकडे वापरले आणि ती ट्रॉफी तुमच्याकडे येणार 100%. ट्रॉफी येते तर चला गज्जू भाऊ नेहमी सपोर्ट करत असतो त्या टायमाला त्यांनी केली आपली स्पॉन्सरशिप त्यांना माहिती नव्हतं आम्ही फक्त बोललो गज्जू भाऊ आम्हाला माहित नाहीये मॅच झाले का नाही हा त्याला आम्ही डायरेक्ट सरप्राईज देणार आहे. तर असं झालं का काय विचारलं नाही काय नाही गजू बोललं फक्त आम्ही गजू भाऊ आम्हाला इंटरव्ह्यू होतं ज्याचा पॅटर्न लय हटके ट्रेंडिंग अरे वन साइड हिरो वन साइड हिरो आणि फायनली संघ फायनल मध्ये गेलाय अंडर 26 चा संघ आमचा फायनलला गेलेला आहे काय ते भरपूर प्रयत्न करत होते ते वर्षाची ते अंडर 22 पण सोडले आणि अंडर 19 ला पण गेलं पण तरी त्यांना यश आलं नाही पण पहिल्यांदा अंडर 20 याला 6 ला आलं 2.5 बोललं का ते हे कुठे चला तर गाईज ब्लॉक ड्युटी हे शिफ्ट झाले माझ्याकडे आले आता आमचा सुजित डमके आणि गुड्डू डमके अंपायरिंगला चाललं. अनिल किती खुश आहेस तू एवढी मेहनतीनंतर आपण इथपर्यंत पोहोचलोय. मला बॅटिंग न करता तर तुम्हाला अनिलची बॅटिंग बघायची असेल तर आमचा नवा आउट व्हायला लागते तर तेव्हा तुम्ही आमची बॅटिंग अनिलची बॅटिंग बघू शकता. फक्त जगू काय म्हणशील तुम्ही मॅच घालवले म्हणजे येऊन होता काय ऐक ना भविष्यावर लक्ष द्या. झाला गेला गंगेला गेला परश्या सेमी फायनल क्वालिफाय मॅच केलाय काय वाटतंय हा मस्त वाटतंय. पप्पू गेने इकडे प्रेक्षक राजा पप्पू गेने जागीच निखिल नाही ना मगाशी आमची चिवड्याची जिलेबी बाबड्याची सोय केली राहुल झाली. तुम्ही काय म्हणाल या मॅच बद्दल? पोरं क्वालिफाय झाल्यात फायनलला गेला डायरेक्ट. गुड्डू 1 साइड हिरो निघलाय ना. गॉगल लाव मस्त गॉगल लाव काय मी काही दिलं केल्याचा एपर पण दिला पोरा आहेत ना लय आनंदी आहेत. पहिल्यांदा फायनलला गेला. ह्या वर्षी मागच्या वर्षी किती जवळ 10-12 ट्रॉफ्या झाल्या. या वर्षी पहिली ट्रॉफी कुमारांचा 12वा प्लेअर 1 साइड आहे. तो पण म्हणजे तो काकून ते येतो का पोरा ट्रॉफी जिंका आणि तो त्या कामाशा जातो ना ते काम टाकून येतो इथे मॅच बघायला. तर त्याचा पण आपण आभार मानू आपल्या टीम कडून. कुमार काय म्हणणं आहे तुझं? म्हणजे ओके मध्ये आहे ना आता? खुश आहेस ना? एक नंबर वाटतंय. कसं वाटतंय? किती उंच वाटतंय तुला आता? काय सांगू शकत नाही ढगाच्या वरती आहे का? ठीक आहे. मित्रांनो आता पोरा इथं क्वालिफाय झाल्यात फायनलला गेले तर आता चर्चा चालू आहे धडाकेबाजची सगळी एंट्री भेटते का ती बघा. सार्थक बघ तुझ्या ओळखीचा कोणी असेल तर धडाकेबाजला एंट्री भेटते का बघ. भेटेल का तुला? काय वाटतं रे भेटेल का? नाही काहीच नाही वाटत. जग्या बघ ना धडाकेबाजचा होता काही. कुमार तुझी ओळख असली तू पण कर. तुझी आहे का राहुल झाली? हा निखिलची ओळख ना रे. धडाकेबाजला एंट्री भेटते का बघ. गुड मॉर्निंग गाईज नाश्ता आलाय आपला बघा. काय तर नाश्ता आलाय. आणलाय काय म्हणत होता? केला आणलाय बिस्लरी केली आल्यात. आता नाश्ता आलाय आपल्याला. आता आपण नाश्ता करू. लय भूक लागली मोकार. पहिले नाश्ता करून घेऊ. इकडे चहा आहे
याच्यात टाकलं होतं मक्याचा चिवडा. याच्यात थोडा मक्याचा चिवडा टाक. कशी बिल लागलं बघा, कशी बिल लागल्या ही नागा. मक्याचा तुला समजतंय का? मक्या यांची सोय बघा. इकडे थंडा घेऊन गेला विकास चौधरी, गुड्डू आणि सुजितला. यो 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 बघा कसा गोट मारी तो. सोय फुल सोय आज खर्च. इथं दीपक आप्पानी गेलाय. थंडा वगैरे, चिवडा वगैरे आणि एक बिस्लरीचा पाणी बॉक्स आणलाय. कुठे गेला बॉक्स? ह्यो बॉक्स आणलाय. आणि हो आमचा ना साशांचा सुनी आहे. इकडे आमचे प्रेक्षक राजा वाढत चाललाय. हे बघा, प्रेक्षक राजा आहे ना, वाढत चाललाय आमचा इकडे. पहिल्यांदा आपली टीम फायनलला गेली, क्वालिफाय झाले, बक्षीस येणार आहे आपल्या गावात. तुला काय वाटतंय? बंद करा, घरी चला. तू मॅच बघायला गेला आलाय, बंद करा ना, घरी चला करतो. पावडर लावून आलाय मॅच बघायला. ही पावडर बघा, ही बघा पावडर. यो यो ब प्रसाद टोले कधी करू का? असं पोरा रेडी झाल्यात. आता फायनल केला बूट घातले ते बघा. तिकडे पण बूट घातले. आता इकडे आमचं 2 नागेश. यो बघा, यो नागेश बघा कसा लोटलाय. हा यो बघा कसा कामाला लेटलाय. नाही एक ह्यो इकडे अंपर फुल टॉस आणि ये टेकावला हात नाही. आता आपली फायनल आहे. मला वाटतं शनिवारचीच लागेल, कारण शनिवारला जिंकले वाटतं ना. जिंकलं का? जिंकला जमा जिंकतील. श्लोक आणि ह्यो सार्थक दोघं प्रॅक्टिस करत ना. दोघं टीम मध्ये केला नाही. आता फिल्डिंगला पण नाही, प्रॅक्टिस चालू आहे दोघांची. काय गणित आहे त्यांचं त्यांनाच माहित. हे बघा, ह्यो दद्दू बघा कसं स्टाईल बघा. आणि ह्यो आमचा कॅप्पाचा पोरगा बघ, स्टाईल बघ उभा बघा कसा राहिलाय. आईला विराट कोहली. आपला संघ फायनलला पोहोचलेला आहे आणि विरुद्ध आहे. चला बघू काय होत आहे. ही सगळी चिंबरा आज चालू आणि कासगाववाले चांगले खेळले आहे, पण थोडा हे झालंय. ठीक आहे, चला बघू. फायनल जिंकल्यावर भेटू आता. तर आता गुड्डू आणि सुजित दादा आलेला आहे आणि जिंकायला 22 धावा पाहिजे. गुड्डू आता खूप लांब षटकार मारतो. आता तो आलाय. गुड्डू डमके रेडी आहे. इकडे सुजित डमके पण रेडी झालेला आहे. पहिला बॉल गुड्डू दादा खेळतोय. पहिला चेंडू आहे. गुड्डू आता बॅटिंग साठी तयार आहे. जिंकण्यासाठी कौटुंबिक संघाला 18 चेंडू 23 धावा. 9 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 1 रन. 8 चेंडू आणि 3 धावांची गरज. 1 रन दिला ना. नको जर रेंज मध्ये आलं तरच. विकेट नको फक्त. नको ना यार. आणि विजय झाला रे. फायनली पंढोली संघ फायनल जिंकलेला आहे आणि हा जल्लोष आहे. नितीन चलवले, गुड्डू डमके. बाबा पैसा, बाबा आणि गुड्डू डमकेवर पैसा उडवलाय. गुड्डू डमकेवर कारण खतरनाक खेळ झाला गुड्डू डमकेचा पूर्ण टुर्नामेंट मध्ये.
आणि 4 इनिंग ही जोडी खेळते ती नॉट आउट एक पण wicket नाही गेली. आणि दिला विकेट दादा आपण टुर्नामेंट गुड्डू 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 गुड्डूलाच ऐकून ठेवा. गुड्डू संघ मालक आहे तुमचं आता गुड्डू सांचे संघ मालक आहेत गुड्डूच आयकॉन आहे तर पुढच्या वर्षीचा आयकॉन फिक्स झालाय. तर चला आता आपण बघू बक्षीस घेऊ फायनल आणि खरंच आनंद वाटतोय कारण एका दिवशी जिंकलो तर भारी वाटतंय. आणि चला बघू आता शेनवेची टुर्नामेंट होती आणि ती जिंकलेलं आहे कदाचित शेवटची होती आमची आणि संघ जिंकलाय भारी वाटतंय. शाबाश गुड्डू छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी. या ठिकाणी शेळगावचे सरपंच इथे उपस्थित आहेत. या ठिकाणी वसंत जोरण शेळगावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहे. संघ जिंकलेला आहे. तर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर इथे एंड करलेली आहे आणि स्क्रीनशॉट मारून घ्या याच्यात लय भारी अर्थ बघा इकडे 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 चला इकडे शर्ट आरशेलचा मी संपूर्ण डिंगल पेलटोडी संघाला विनंती करतो आपण समोर यायचंय. सर्व संघाला व्यासपीठा समोर यायचं आहे आणि आपलं या शेणवेकरांच्या स्वप्नातील साकार झालेली ही जी क्रिकेटची स्पर्धा आहे या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाचा